नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय शुभ अशा खगोलीय योगाबद्दल बोलणार आहोत. 16 मे 2026 ही तारीख थोडी लक्षात ठेवा, कारण या दिवशी एक असा अद्भुत योग जुळून येत आहे ज्याची अनेक भाविक अक्षरशः वर्षभर वाट पाहत असतात. हा योग आहे शनी जयंती आणि शनी अमावस्येचा. आता हा दिवस नेमका इतका खास का आहे आणि यातून आपल्याला काय साध्य करता येऊ शकतं हे आपण आजच्या या भागात अगदी सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुख्य विषयाकडे वळूया. आपल्याला साहजिकच हा प्रश्न पडू शकतो की शनिवारी येणारी ही शनी जयंती आणि अमावस्या एकाच दिवशी येणं हे एवढं शक्तिशाली का मानलं जातं. विशेषतः ज्यांच्या आयुष्यात सध्या काही अडथळे किंवा संकटे आहेत त्यांच्यासाठी हा विशिष्ट शनिवार आध्यात्मिकदृष्ट्या एक मोठा गेम चेंजर कसा ठरू शकतो, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. सगळ्यात आधी शनी जयंती म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात पाहूया. कर्माचे देवता म्हणजेच आपण जसे कर्म करू तसे फळ देणारे शनिदेव यांचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी झाला होता अशी आपली धार्मिक मान्यता आहे. आणि सगळ्यात मोठी पर्वणी म्हणजे 2026 मध्येही वैशाख अमावस्या चक्क शनिवारीच येत आहे. जेव्हा शनी जयंती आणि प्रत्यक्ष शनिवार असा दुग्ध शर्करा योग जुळून येतो ना, तेव्हा त्याचं आध्यात्मिक महत्त्व कैक पटींनी वाढतं. आर्थिक आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी हा दिवस खऱ्या अर्थाने एक संजीवनी ठरू शकतो. आता थोडं मुहूर्ताकडे लक्ष देऊया. 16 मे रोजी अगदी पहाटे 5:11 अमावस्या तिथीला सुरुवात होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेच्या मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत राहील. सोप्या भाषेत सांगायचं तर 16 मेचा संपूर्ण दिवस हा भक्ती आणि उपासना करण्यासाठी आपल्या हातात आहे. हा पूर्ण वेळ अत्यंत शुभ आणि शक्तिशाली असणार आहे. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर लाभ घेऊन आपण नक्कीच मनःशांती मिळवू शकतो. मुहूर्त तर आपण पाहिला, पण आता सद्यस्थितीतील खगोलीय प्रभावाकडे थोडं वळूया. आजकाल आपल्यापैकी अनेकांना असं जाणवत असेल की कामात सतत अडथळे येत आहेत, कामं रेंगाळत आहेत किंवा विनाकारण मानसिक आणि आर्थिक ताण वाढत चाललाय, होय ना? हे सर्व शनीच्या 7.5 आणि ढय्याच्या प्रभावामुळे असू शकतं. हा ताणतणाव अगदी स्वाभाविक आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार यामागे ग्रहांच्या स्थितीचं मोठं गणित असतं. त्यामुळे या प्रभावांना अजिबात घाबरून न जाता ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि हा मुद्दा इथे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट होतोय. सध्या कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडत आहे ते आपण पाहू शकतो. एका बाजूला सिंह आणि धनु राशीवर शनीची ढय्या सुरू आहे, ज्यामुळे मानसिक तणाव, पैशाची चणचण किंवा अगदी घरातील किरकोळ वाद जाणवू शकतात. तर दुसऱ्या बाजूला मेष, कुंभ आणि मीन राशीवर 7.5चा प्रभाव आहे, ज्यामुळे कामात विळंब, आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आणि थोडी अस्वस्थता येऊ शकते. हा नेमका फरक समजून घेतला की त्यावर योग्य तो उपाय करणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. हे ग्रहमान कितीही आव्हानात्मक वाटत असलं तरी खरंच चिंता करण्याचं काहीही कारण नाही. ही नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि साधे उपाय शास्त्रात सांगितले आहेत. हे उपाय इतके सोपे आहेत की कोणीही भाविक आपल्या रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून ते अगदी सहजपणे करू शकतं. यातला सर्वात पहिला आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे छायादान. हे कसं करायचं? अगदी सोपं आहे. एका स्टीलच्या वाटीत थोडं मोहरीचं तेल घ्यायचं, त्या तेलात आपला स्वतःचा चेहरा म्हणजेच आपली सावली पाहायची आणि त्यानंतर ते तेल एखाद्या शनी मंदिरात दान करायचं किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचं. जीवनातील नकारात्मक ऊर्जा आणि आलेली संकटं दूर करण्यासाठी हा उपाय खरोखरच रामबाण मानला जातो. अगदी हमखास करून पाहावा असा हा उपाय आहे. ह्या व्यतिरिक्त आणखी काही सर्वसमावेशक उपाय आहेत जे आपण सगळेच करू शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी दशरथकृत शनी स्तोत्र वाचल्यास स्वतः शनिदेव खूप प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. यासोबतच 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करणं अतिशय शुभ मानलं जातं. गरजू व्यक्तींना काळे तीळ, काळी उडीद, छत्री किंवा चपला दान करणं हे सुद्धा खूप पुण्यदायी आहे. आणि हो, पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करून तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोष आणि शनिदोष हे दोन्ही कमी होण्यास खूप मोठी मदत होते. चला तर मग आता थोडं पुढे जाऊन पाहूया की ज्या राशींना सध्या 7.5चा सर्वाधिक त्रास होत आहे त्यांच्यासाठी कोणते विशेष उपाय सुचवले आहेत. कुंभ, मीन आणि मेष या राशींसाठी काही खास भक्तिपूर्ण आचरणं सांगितली आहेत. जर आपण या राशींचे असाल तर हे उपाय केल्यास आपल्याला या कठीण काळात नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो आणि कामातले अडथळे दूर व्हायला मदत होऊ शकते. सर्वात आधी कुंभ राशीबद्दल बोलूया. कुंभ राशीवर सध्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे कामात खूप विलंब होत असेल किंवा निर्णय घेताना सतत गोंधळ उडत असेल. यातून मार्ग काढण्यासाठी शनी वज्रपंजर स्तोत्र आवर्जून म्हणावं किंवा वाचावं.
याशिवाय धान्याचं दान करणं हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या एका कृतीने अनेक अडथळे दूर होऊ शकतात. आता मीन राशीच्या बाबतीत बोलायचं तर मीन राशीलाही साडेसातीचा प्रभाव चांगलाच जाणवत आहे. अशावेळी आपण आवर्जून शमी वृक्षाची पूजा करावी. तुम्हाला माहिती असेलच, शनिदेवांना शमीचं झाड अत्यंत प्रिय आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावून ह्या झाडाला जर 7 प्रदक्षिणा घातल्या तर मानसिक अस्वस्थता आणि आरोग्याच्या ज्या काही कुरबुरी आहेत त्या कमी होऊन लगेच शांतता मिळू शकते. हा अनेकांचा अगदी जवळचा अनुभव आहे. आणि मेष राशीवरही साडेसातीचा प्रभाव आहेच. यावर अतिशय सोपा आणि खात्रीशीर उपाय म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींनी या शुभ दिवशी बजरंग बाण वाचायला हवा आणि मारुती रायाला शेंदूर अर्पण करावा. अशी एक दृढ मान्यता आहे की शनिदेव मारुतीच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत. त्यामुळे हनुमानाची मनोभावे उपासना करणं हा साडेसातीचा त्रास कमी करण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा मार्ग ठरतो. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की केवळ पूजा आणि उपाय करूनच सगळं भागत नसतं. शनिदेव हे कर्माचे दैवत आहेत. ते वरवर कठोर वाटत असले तरी ते खऱ्या अर्थाने न्यायाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या पवित्र दिवशी आणि एरवीही शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माची कास धरणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपलं चांगलं वर्तन आणि प्रामाणिक कष्टच शनिदेवांना सर्वाधिक प्रिय असतात. आणि आपलं कर्म शुद्ध ठेवण्यासाठी काही गोष्टी मात्र आपण आवर्जून टाळल्याच पाहिजेत. जसं की या दिवशी लोखंड, तेल किंवा काळे तीळ विकत घेणं टाळावं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाचाही अपमान करू नये. विशेषतः जे कष्टकरी मजूर आहेत, गरजू आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना अजिबात त्रास देऊ नये. तसेच मांस आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहावं. या साध्या वाटणाऱ्या नियमांचं पालन करणं हा आध्यात्मिक शिस्तीचा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आता इकडे थोडं विशेष लक्ष द्या, कारण ही एक अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे. भुकेल्या व्यक्तीला जेवण देणं आणि गरजू व्यक्तीला वेळीच मदत करणं हे हजारो मंत्रांचा जप करण्याइतकेच मोठे पुण्य देणारे आहे. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी दान करणे हे सर्वात सोपे आणि श्रेष्ठ माध्यम मानले जाते. अशा साध्या आणि छोट्याशा मदतीतूनही आपण खूप मोठे पुण्य कमवू शकतो आणि शनिदेवाची कृपा सहज प्राप्त करू शकतो. आणि कदाचित वेळेअभावी किंवा इतर काही अडचणींमुळे वर सांगितलेले कोणतेही सविस्तर उपाय करणं शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका. हा अत्यंत शक्तिशाली मूळ मंत्र फक्त लक्षात ठेवा. ओम शम शनेश्चराय नमः. या शनी मंत्राचा या शुभ दिवशी केवळ 108 वेळा अत्यंत श्रद्धेने जप केला तरीही त्याचे खूप मोठे आध्यात्मिक फळ मिळते आणि आयुष्यात भाग्योदयाची मोठी संधी नक्कीच प्राप्त होते. तर आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. 16 मे 2026ला येणारा हा शनी जयंती आणि शनी अमावस्येचा दुर्मिळ योग ही खऱ्या अर्थानं एक सुवर्ण संधी आहे. या अत्यंत शक्तिशाली दिवशी आपण सगळे आपलं कर्म आणि नशीब सकारात्मकतेने कसं बदलणार आहोत याचा नक्की विचार करा. श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्माच्या जोरावर आपण निश्चितच आपल्या जीवनात चांगले बदल घडवू शकतो. ही माहिती आणि हे उपाय आपल्या जीवनात नक्कीच सुख, शांती आणि प्रगती घेऊन येतील अशी आशा करूया. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.